नमस्कार मित्रांनो, मी शुभम गाडेकर माझ्या YouTube चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो. आज मी माझा पहिलाच व्हिडिओ बनवत. खूप दिवसापासून इच्छा होती की व्हिडिओ बनेन. खूप दिवसापासून पेक्षा म्हणा खूप वर्षापासून कधी 2019-20 पासूनच बनवतोय मी व्हिडिओ बनवलेला आहे. पण माझ्यात जी मागा बोलताना असं बोलायला येत नाही म्हणून मी व्हिडिओ बनवून चालू करू नये. पण आज मला हिम्मत करून म्हटलं जाऊ देत करूया व्हिडिओ चालू एकदाची व्लॉग चालू करूया. तर आज संडे संडे हा संडे मी गेलोय कामावर नाही इलाय. दुपारी जेवलोय-बिवलोय, झोपलोय आणि मग म्हटलं आता जरा व्हिडिओ चालू करूया. तर दिवसभर काय मला टाईम नाही व्हिडिओ बनवून. म्हणून आता संध्याकाळी व्हिडिओ बनवून घेतला. म्हणलं वाच हे बघा 4 पिल्लं आहेत आणि 2 सशाची पिल्लं आहेत आणि 4 कोंबडीची पिल्लं आहेत. तर बघू शकताच कशी फिरतात इकडून-तिकडं. ते दोघजण कसे खातात मस्तपैकी. मी नकोच म्हणून सांगलेलं पण घरातल्याने आणल्या नाही. बारक्यांसाठी म्हणून घेऊन इले. बघा पिल्ला बघा कशी सशाच्या ह्याच्यात घोडात गेली आहेत. पिंजऱ्यात गेली आहेत ती. हे बघा इलो बाहेर हे बघा. हे बघा पळालो. दुसरं खाता तडे गाजर खाता मस्तपैकी. याडे हाडे तडे फिरतात. काय गेलो तर ह्यो बघा कपाटाच्या खाली जाऊन बसलो हा. घाबरटच निसते. एक नंबरचे घाबरट. हे बघ हे बघा काय इथं. खडे जाऊन बसतात बघा. व्हिडिओ बंद केला तुम्ही बघणारच तुम्हाला सगळं दाखवलंय की काय पाहुणे वगैरे येतात आमच्याकडे काय कसं काय हा. तर आता कामाविमा केलंय आणि म्हटलं आता जरा वेळ बसाया. बसलोय आता थोडा वेळ. कंटाळा आता मरणाचा कंटाळा आता. कारण आता सध्या गावात लागता पाऊस. मुंबईत काय अजूनपर्यंत याक्षीच पडला नाही पावसाचा. त्यामुळे काय जी गरमी होता ती नको जीव झाला. गावात पाऊस लागता आणि आता शेती करून केलेली म्हणजे भात पेरणी केलेली आज. आणि आज असा मिरगाचा तुमका माहिती असतं काय काय असतं का? हे कोकणातले तर सगळ्यांना माहिती ना. तर आमच्याकडे तर काय हाती नाही माहिती नाही कारण नाही सर याच्यामुळे आता काय माहिती नाही एवढा काय हाती नाही कारण सगळी गिऱ्हाईक तर आहे. म्हणजे फिरायला कधी येईल तरी त्यानंतर मग पुढचा पुढे. बिर्याणी बनवतो बेत हा असं वाटतं पण आता बघू जेव्हा बिर्याणी बनवते तेव्हा मी नक्की दाखवेन बिर्याणी बनवताना. जर मागच्या मग सांगेन तर मागच्या काय बिर्याणी बनवता येत नाही. आपलं भात लावून सांगेन तर भात लावीन मी. तेवढा काम करेन कारण नॉर्मल मला जेवण बनवून देता सगळं नाहीये. गावात असल्या तर आम्ही काय कधी करीतच नाही. पाऊस करता. आणि आम्ही सगळे सिंधुदुर्ग मुलगातच असतात. काय कामाची तर आपली करणार आता शेतीची वगैरे कामाची नाही करतात. आता बघू सुट्टी वगैरे भेटते तर जाऊन येऊ बाहेर. थोडे 4-5 दिवस नाही तर 1 दिवस तरी जाऊन येऊ बाहेर. मस्तपैकी जाऊन शेती करून ट्रॅक्टर धरून येऊ बघ. बघू आता कसं काय काय तो दुसरा भाव पण पुण्यात तो त्याला पण सुट्टी असते तर तो जातो ना नाहीतर काय यावर्षी बघू आता कोण जाता काय समजत नाही हा. जाऊन तरी येऊ काय नाहीतर काय आमच्या बापाच्या जीवावर किती सण आहे कारण गाव असतं. वेगळंच व्हिडिओ असल्यामुळे बोलताना अडकत बिडकं बोलतात त्यामुळे कंटिन्यू असं बोलत नाही. त्यामुळे जरा कधी व्हिडिओ त्यामुळे जरा पहिलं व्हिडिओ असल्यामुळे सांभाळून घ्या. नंतर मग एकदा काय सवय झाली काय नंतर मग कंटिन्यू व्हिडिओ 10-15 मिनिटाचे तर येतात. आणि काय काय दाखवीनच मी तुमका मुंबईत काय काय असतं काय काय नाही पावसाळ्यात काय असतं काय नाही सगळं मी दाखवीनच. आणि गावात जाईन तेव्हा गावचं दाखवीनच कारण गावात काय काय असतं या सगळ्यांना माहिती आहे. कोकणातले भरपूर जण व्हिडिओ बनवतात त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की गावात काय काय असतं काय काय नसतं. पण जी गावची मजा ती गावची मजा. कारण पावसाळ्यात म्हणा नाहीतर हिवाळ्यात म्हणा नाहीतर उन्हाळ्यात म्हणा सगळ्या वेळी मजा असतात.
कारण पावसाळ्यात नाही म्हटलास खेकडे, मासे भरपूर काय काय गावतात. शेती वगैरे सगळं असतात. आणि हिवाळ्यात नाही म्हटलं तरी जत्रा असतात. जत्रेंका फिरण्याचा मजा ह्याची वेगळीच असतात पोरांसोबत सगळ्या. कारण पोरगी मस्तपैकी जातेले गाडी घेतले डबल सीट टेबल हा हा जातेले जशी गाडी असते तसे जातात. आणि त्यानंतर मग हिवाळा संपत संपत गेलो की मॅचेस चालू होतात. मॅचिंग आणि पोरगे माहिती आहेत. कोकणातले काही काय जातात मी काही काही नाही ते. कोकणातल्या पोरांना सांगू नको काय करू काय आणि काय नको. मग सगळे पोर उठतात सुटतात बॅटिंग येतात ते खेळा. जर मॅच नसले तर संध्याकाळचे मैदान करताना मैदानात जाऊन खेळायचं. त्यामुळे कोकणात वर्षानुवर्ष मस्त मजाच असतात. पण जी मजा गावाकडची मुंबईत मजा अजिबात नाही. आमचा तर खरंच वैताग गेला मुंबईत. कारण की सारखे सारखे डॉक्टरा बघून सारखं सारखं या ट्रेनचा प्रवास त्या ट्रेन मधनं गर्दी परत नकोसं जीव होता. लोकांना गावच्या लोकांना वाटतं की बाबा हे मुंबईला कामाला मस्त हा इथं हा आता पण जो काम करतो त्यालाच माहिती आहे की त्याची परिस्थिती काय आहे. त्यामुळे कुणी असं म्हणत नको की जो मुंबईत राहतात तो भारीच असतात तसं नसतात. ज्याचा त्याचा त्याला माहिती आहे. त्यामुळे जे गावाकडे ते खरंच सुखी आहे. गावाकडे राहून खूप काही करण्यासारखे आहे. फक्त थोडाफार भांडवल लागतं एवढाच आहे. आणि सुरुवात तर नक्की करू पाहिजे. कारण आजच मी एक व्हिडिओ बघितलाय की तुम्ही सुरुवात तर करा. सुरुवात केल्याशिवाय कुठली गोष्ट होतची नाही. त्यामुळे आज मी 2-3 वर्ष म्हणतोय की व्हिडिओ बनवतो नाही बनवतो नाही काय बनवून नाही येत आहे. शेवटी आज व्हिडिओ बघ म्हणजे खूप वेळा बघितलाय तू व्हिडिओ पण आज काय मनात तिला म्हटलं जाऊ दे आज बनवूयाच व्हिडिओ. मी थोडाफार असा बोलाया काय होईल तर होईल म्हटलं बघू. नशीब परमेश्वर स्वामी हात पाठीशी. त्यामुळे म्हटलं जाऊ दे करून टाकू आपण व्हिडिओ. आज तर स्टार्ट केलंय. आता डेटिंग तर बघू करू गावलं तर करीन नाही तर काय आपलं 2-3 दिवसांनी एक तर व्हिडिओ येतच. सुरुवात करूची या केलंय. मग तो व्हिडिओ कसं पण होऊ दे. कारण सुरुवात करणं महत्वाचं आहे. त्यामुळे मी तर म्हणतोय ज्याला त्याला सुरुवात करा. ज्याका त्याका वाटतं की बाबा माका व्हिडिओ बनवूचा, माका काय ना काय करूचा. त्यानं नक्की प्रयत्न करा. YouTubeला असेल, Instagramला असेल, Facebookला असेल. तुम्ही नक्की व्हिडिओ टाकू चालू करा. तुमका आज ना उद्या यश भेटताना. फक्त एक काम करा कंटिन्यू चालू ठेवा. तुम्ही कंटिन्यू चालू ठेवलास तरच तुमचा पुढे ग्रोथ आहे. नाहीतर तुम्ही माझ्या आज टाकते, एक महिनाभर टाकते. मी पण Instagramला वगैरे तसंच टाकायचो. पहिले हे 4 दिवस व्यवस्थित टाकायचो. परत आळस करायचो आणि नंतर टाकायचोच नाही. त्यामुळे माझं काही ग्रोथ झालंच नाही. त्यामुळे मी नंतर कंटाळून नाहीच केलंय. शेवटी आता मी परत म्हटलं व्लॉग चालू करूया. तर आज पहिलाच व्लॉग चालू केलाय. मी बघू याच्या पुढे तर व्यवस्थित प्रतिसाद भेटतो मला माहिती आहे. कारण कोकणी माणूस नक्कीच सपोर्ट करतो ना. त्यामुळे चापोय मी तर व्हिडिओ टाकत राहतो नाही. तुम्ही नक्की बघत राहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की